सप्रेम नमस्कार। समाज विकास संस्था संचलित वात्सल्य बालगृह ही बिल्डिंग 2010 साली पूर्ण झाली। याच पवित्र वास्तूमध्ये जवळजवळ 75 मुलं लहानाची मोठी झाली। जागा खरेदी करायच्या वेळेला अडचणींना पैशाच्या व्यवस्थेला सामोरं जावं लागलं, परंतु बांधकामाच्या वेळेला काही त्रास झाला नाही। याच ठिकाणी 3ऱ्या मजल्यावरती वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून नर्सिंग कॉलेज चालतं। याच बालगृहामध्ये आता 5 लेकरं राहत आहेत, मस्तपैकी हसत आहेत, खेळत आहेत। स्वच्छ पाणी आहे। मुलांनी छोटासा मस्त असा झोका तयार केला आहे, खेळत आहेत मुलं। आणि या ठिकाणी ह्याच मुलांनी रामफळ, इकडे आणखीन एक पेरूचं झाड आहे, रामफळाचं झाड आहे, आणि पलीकडेचं जांभळीचं झाड आहे। तिकडच्या बाजूला शेवगा आहे, सीताफळ आहे, लिंबूचं झाड आहे आणि पेरूचं पण झाड, सोबत इकडे आवळ्याचं झाड आहे। ही सगळी झाडं त्या काळातल्या येणाऱ्या मुलांनी लावली। आता समोरच्या बाजूला अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस हे महिलांच्या विकासाला पूरक असणारं बँकेचं कार्यालय आहे। असं हे प्रेक्षणीय रमणीय हे वात्सल्य बालगृह। खरं तर अनाथ मुलंच ह्या जगात होऊ नयेत, आणि दुर्दैवाने तशी परिस्थिती आली तर त्या मुलांचं शिक्षण, आरोग्य, निवास आणि मायेचं पांघरून घालणारं एखादं वसतिगृह असावं। अशा मुलांचा आनंद, त्यांचा उत्साह द्विगुणित व्हायला पाहिजे। त्यांना मस्त हसता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे। काय करतो पिल्लो? पाणी पितो। लय भारी आहे की काम तुझं, हां? गुड गुड। बाय पिल्ल्यांनो, बाय बाय। नमस्कार। रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था वात्सल्य बालगृह उमरगा, जिल्हा धाराशिव। अशाच शेवटच्या मुलांसाठी आपण आमच्यासोबत चालाल काय? सहकार्याची भावना घेऊन सोबत चालाल काय? हे 2 प्रश्न आपल्यासमोर ठेवतो। नमस्कार। भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था।